बाप आणि मुलाच्या विचाराचा फरक. एकदा एक वडील आणि त्याचा मुलगा जलमार्गाने कुठेतरी जात असताना अचानक दोघांचा रस्ता चुकला. मग त्यांची बोट त्यांना जवळच्या 2 बेटांवर घेऊन गेली आणि तिथे पोचल्यावर त्यांची बोट खराब झाली. वडील आपल्या मुलाला म्हणाले, बेटा, आता आपल्या दोघांची शेवटची वेळ आली आहे. असे वाटते दूर दूरपर्यंत कोणाचा आधार दिसत नाही. अचानक वडिलांनी उपाय विचार केला आणि आपल्या मुलाला म्हणाले, असो, आपला शेवटचा काळ जवळ आला आहे, मग आपण देवाची प्रार्थना का करू नये. त्यांनी दोन्ही बेटे आपापसात वाटून घेतली. एका बाजूला वडील आणि दुसरीकडे मुलगा. दोघेही वेगवेगळ्या बेटावर देवाची प्रार्थना करू लागले. मुलगा देवाला म्हणाला, हे देवा, या बेटावर अशी झाडे आणि वनस्पती वाढू दे ज्यांच्या फळांनी आणि फुलांनी आपली भूक भागवता येईल. देवाने प्रार्थना ऐकली आणि लगेचच तेथे झाडे आणि फळे वाढली आणि फुले देखील तिथे दिसू लागली. हा एक चमत्कार असल्याचे त्यांनी सांगितले. मग त्यांनी प्रार्थना केली की एक सुंदर स्त्री यावी, जेणेकरून आपण तिच्याबरोबर येथे राहू आणि आपले कुटुंब स्थापन करू शकू. लगेच एक सुंदर स्त्री प्रकट झाली. आता त्याला वाटले की माझी प्रत्येक प्रार्थना ऐकली जात आहे. मग मी देवाकडे बोटीसाठी आणि येथून जाण्यासाठी योग्य मार्गासाठी प्रार्थना का करू नये. त्याने नेमके तेच केले. त्यांनी प्रार्थना केली की एक नवीन बोट यावी ज्यामध्ये तो चढू शकेल आणि निघू शकेल. लगेच बोट दिसली आणि मुलगा त्यात चढला आणि बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात आकाशातून आवाज आला. आकाशवाणी झाली, बेटा, तू एकटाच का जातो आहेस? तू तुझ्या वडिलांना सोबत घेणार ना? मुलगा म्हणाला, त्यांना सोडा प्रभू. त्यांनीही प्रार्थना केली, पण तुम्ही त्यांची प्रार्थना अजिबात ऐकली नाही. कदाचित त्यांचे मन शुद्ध नाही, म्हणून त्यांना येथे परिणाम भोगावे लागतील. आकाशवाणी म्हणाली, तुझ्या वडिलांनी कोणती प्रार्थना केली माहीत आहे तुला? मुलगा म्हणाला, नाही. आकाशवाणी काय म्हणाली ते ऐका. तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली, देवा, माझा मुलगा तुझ्याकडून जे काही मागतो ते दे, कारण मी त्याला दुःखात पाहू शकत नाही आणि जर मरणाची पाळी आली तर मला आधी मरू दे. तुम्हाला जे काही मिळत आहे ते त्यांच्या प्रार्थनेचे फळ आहे. मुलगा खूप लाजला. मित्रांनो, आपल्याला जे काही सुख, प्रसिद्धी, मानसन्मान, यश, कीर्ती, संपत्ती आणि सुविधा मिळत आहेत त्यामागे कोणाची तरी प्रार्थना आणि शक्ती नक्कीच आहे. परंतु आपल्या गर्वामुळे आपण आपल्याच घमेंडीमध्ये राहतो. या सर्व गोष्टींना आपले कर्तृत्व समजण्याची चूक करतो आणि कधी ज्ञान असेल तरच तुम्ही पश्चाताप करावा लागेल. इच्छा असूनही आपल्या आईवडिलांचे शरण आपण फेडू शकत नाही. आपल्या मुलाने खूप उंची गाठावी, खूप यश मिळवावे, आपल्यापेक्षा खूप मोठे व्हावे अशी इच्छा बापच करतो. पण मुले आईवडिलांना बोज समजतात. तसं न समजता तुम्ही नेहमी आईवडिलांची सेवा करत राहा. त्यांच्या पायातच आमचा स्वर्ग आहे असे जे मुलं समजतात व त्यांचा आशीर्वाद घेतात, तर मग देव ही तुमची काळजी घेईल.